नमस्कार. महाराष्ट्रातील एका आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ही बातमी ऐकून मन सुन्न होतं. पण काही प्रश्न असे आहेत जे फक्त आज विचारून चालणार नाही. कारण प्रश्न फक्त 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूचा नाही. प्रश्न आहे आपल्या सरकारी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा. प्रश्न आहे सरकारी व्यवस्थेच्या जबाबदारीचा. आणि प्रश्न आहे आदिवासी विकासासाठी दरवर्षी खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा. कल्पना करा, एक आदिवासी कुटुंब आपल्या मुलाला किंवा मुलीला आश्रम शाळेत पाठवतं, घरापासून दूर, आई वडिलांपासून दूर, कारण त्यांना विश्वास असतो की आपलं मूल सरकारच्या देखरेखीखाली सुरक्षित आहे आणि त्याला चांगलं शिक्षण मिळेल. पण जर त्याच शाळेत विद्यार्थ्यांना सर्पदंश होऊन मृत्यू होत असेल तर आपण प्रश्न विचारायलाच हवा. या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? आता एक गोष्ट स्पष्ट आहे, आदिवासी भाग हा जंगल आणि डोंगराळ परिसरात असून साप असणे ही त्या परिसराची नैसर्गिक बाब आहे. पण म्हणून शाळेच्या इमारतीत साप येऊ नये यासाठी उपाययोजना करता येत नाहीत का? शाळेभोवतीची झाडं झुडपं नियमित साफ करता येत नाहीत का? इमारतीतील भेगा आणि फटी बंद करता येत नाहीत का? खिडक्यांना जाळ्या बसवता येत नाहीत का? रात्री पुरेसा प्रकाश देता येत नाही का? आणि सर्वात महत्वाचं, सर्पदंश झाल्यानंतर काही मिनिटं किंवा काही तास किती महत्वाचे असतात हे लक्षात घेऊन जवळच्या रुग्णालयापर्यंत तातडीने पोहोचण्यासाठी व्यवस्था करता येत नाहीत का? म्हणून प्रश्न असा नाही की शाळेत साप आला कसा. खरा प्रश्न असा आहे, साप आल्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था काय होती? आणखी एक मोठा प्रश्न आहे, आदिवासी विकासासाठी मिळणारा पैसा जातो कुठे? केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आदिवासी विकासासाठी विविध योजना आणि निधी दिला जातो. शिक्षण, वसतिगृह, पायाभूत सुविधा, आरोग्य, पाणी, रस्ते, विद्यार्थ्यांच्या सुविधा यासाठी निधी उपलब्ध असतो. पण मग प्रश्न असा, कागदावर मंजूर झालेला निधी आणि जमिनीवर दिसणारी परिस्थिती यात एवढा फरक का? एखाद्या आश्रमशाळेची इमारत खराब असेल, पिण्याच्या पाण्याच्या समस्या असेल, स्वच्छता गृहांची व्यवस्था खराब असेल, रात्री पुरेसा प्रकाश नसेल, सुरक्षेची व्यवस्था नसेल तर आपण विचारायलाच हवं, त्या शाळेसाठी मंजूर झालेला पैसा कुठे आणि कसा खर्च झाला? आणि इथे मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो, निधीचा गैरवापर झाला, भ्रष्टाचार झाला, कुणी पैसा खाल्ला असे आरोप पुरावा नसताना करणे योग्य नाही. पण निधी कुठे खर्च झाला याचा हिशोब मागणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मंजूर किती, खर्च किती, कुठल्या कामावर खर्च, काम प्रत्यक्षात झालं का, कामाची गुणवत्ता तपासली का, आणि जर काम झालं नसेल तर जबाबदार कोण? हे प्रश्न विचारलेच पाहिजे. कारण ही समस्या फक्त सर्पदंशाची नाही. अनेक सरकारी निवासी शाळांमध्ये आणखी कोणते प्रश्न आहेत? इमारतींची अवस्था, गळणारी छप्पर, अस्वच्छ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, वीज आणि प्रकाशाची कमतरता, आरोग्य सुविधा, रिक्त शिक्षक पद, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न. हे सगळं एकत्रितपणे पाहिलं तर प्रश्न अधिक गंभीर होतो. विशेषतः मुलींच्या बाबतीत हा प्रश्न आणखी महत्वाचा आहे. मुली घरापासून दूर राहतात, त्यांच्यासाठी महिला कर्मचारी आहेत का? रात्री महिला वॉर्डन आहेत का? आरोग्याची नियमित तपासणी होते का? आपत्कालीन परिस्थितीत कोणाला फोन करायचा याची स्पष्ट व्यवस्था आहे का? हे सगळं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कारण आश्रमशाळा ही फक्त शाळा नाही, ती त्या मुलांचं घर आहे आणि त्या घराची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. पण आता प्रश्न असा, उपाय काय? फक्त घटना घडल्यानंतर चौकशी करून चालणार नाही. महाराष्ट्रातील अनेक आश्रमशाळांचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे. शाळेची इमारत सुरक्षित आहे का? खिडक्या आणि दरवाजे सुरक्षित आहेत का? इमारतीभोवती झाडं झुडपं आहेत का? रात्री प्रकाशाची व्यवस्था आहे का? सर्प प्रवेशाची शक्यता कुठे आहे? सर्पदंश झाल्यास जवळचं रुग्णालय कोणतं? वाहन किती वेळात उपलब्ध होईल? या सर्व प्रश्नांची तपासणी झाली पाहिजे. प्रत्येक आश्रमशाळेसाठी एक इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम असायला हवं. विद्यार्थ्याला सर्पदंश झाला तर शिक्षकांनी काय करायचं?
कुणाला फोन करायचा, वाहन कोण देणार, जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क कोण करणार, रुग्णालयापर्यंत किती वेळात पोहोचायचंय, हे सगळं आधीच निश्चित झालं पाहिजे. कारण संकट आल्यानंतर व्यवस्था शोधायला वेळ नसतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, शिक्षक आणि वॉर्डन यांच्यात सर्पदंशाच्या प्राथमिक व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. काय करायचं, काय करू नये, रुग्णाला किती लवकर रुग्णालयात पोहोचवायचं, हे प्रशिक्षण आवश्यक आहे. आणि निधीबाबत प्रत्येक आश्रमशाळेचा पब्लिक रिपोर्ट कार्ड तयार करता येईल. त्या शाळेत किती विद्यार्थी आहेत, किती शिक्षक आहेत, किती पद रिक्त आहेत, शाळेला किती निधी मिळाला, किती खर्च झाला, कशावर खर्च झाला, इमारत दुरुस्ती कधी झाली, पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि सुरक्षा व्यवस्था आहे का, ही माहिती सार्वजनिक झाली तर नागरिकही प्रश्न विचारू शकतील. आता याच विषयातून आणखी एक मोठा प्रश्न समोर येतो, सरकारी आणि मराठी शाळांचं भविष्य काय. आज अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेत पाठवण्याचा विचार करतात. का? कारण त्यांना वाटतं खाजगी शाळेत सुविधा चांगल्या मिळतील. मग सरकारी शाळांनी काय करायला हवं? फक्त विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली म्हणून शाळा बंद करायच्या, की आधी त्या शाळांचा दर्जा सुधारायचा? विद्यार्थी कमी होत आहेत हा फक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, तो पालकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. जर सरकारी शाळेत चांगले शिक्षक असतील, सुरक्षित इमारत असेल, स्वच्छ वातावरण असेल, चांगलं शिक्षण असेल, डिजिटल सुविधा असतील आणि मुलांच्या भविष्यासाठी योग्य वातावरण असेल, तर पालक सरकारी शाळेकडे पुन्हा का वळणार नाही? म्हणूनच मराठी शाळा बंद होतील का, या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न आहे, मराठी आणि सरकारी शाळांवरचा पालकांचा विश्वास आपण कसा परत मिळवणार? आणि आजच्या या घटनेनंतर आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल, ही घटना फक्त 2-4 दिवसांच्या बातम्यांमध्ये राहणार का? चौकशी होईल, काही दिवस चर्चा होईल आणि नंतर पुन्हा सगळं पूर्वीसारखं, की या घटनेतून संपूर्ण आश्रमाला व्यवस्थेची तपासणी होणार, प्रत्येक शाळेचं सेफ्टी ऑडिट होणार, निधीचा हिशोब सार्वजनिक होणार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस व्यवस्था केली जाणार आणि दोषी आढळल्यास जबाबदारी निश्चित होणार. 3 विद्यार्थिनींचे आयुष्य परत आता येणार नाही, पण त्यांच्या मृत्यूमुळे भविष्यातील हजारो विद्यार्थ्यांचे जीव वाचू शकतात. त्यासाठी गरज आहे फक्त आश्वासनांची नाही, गरज आहे जबाबदारीची, गरज आहे पारदर्शकतेची, गरज आहे ठोस उपाययोजनांची आणि सर्वात महत्वाचं, सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांचं आयुष्यही तितकंच मौल्यवान आहे, ही जाणीव व्यवस्थेच्या प्रत्येक स्तरावर निर्माण होण्याची. कारण आदिवासी मुलं असोत, ग्रामीण भागातील मुलं असोत किंवा शहरातील सरकारी शाळेत शिकणारी मुलं असोत, शिक्षण हा त्यांचा अधिकार आहे आणि सुरक्षित शिक्षण हा त्याहूनही मूलभूत अधिकार आहे. धन्यवाद. जय हिंद.